सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषदेचे आदर्श मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी शाळा बंद पालकांनी विद्यार्थ्यांनी बदली रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारले। समितदा कदम यांनी बदली रद्द पाठपुरावा करणारा शब्द दिल्यानंतर पुन्हा शाळा भरली। सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा योजनेअंतर्गत विभागामध्ये प्रथम क्रमांक घेऊन 24 लाखाचं बक्षीस पटकावलं होतं। आज या शाळेने विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळा बंद ठेवून आंदोलन पुकारले। यामागे कारणही असं, ज्यांच्या प्रयत्नामुळे ही शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली ते मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांची बदली झाली आहे। ही बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शने केलीत। मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांनी 7 वर्षात शाळेचा कायापालट केला आहे। शाळेतील भौतिक सुविधा गुणवत्तेवर त्यांनी भर देत 200 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या 540 पटावर नेलेली आहे। मुख्यमंत्री सुंदर शाळा स्वच्छ सुंदर शाळा या योजनेअंतर्गत विभागामध्ये प्रथम क्रमांक घेऊन 24 लाखाचं बक्षीस शाळेला मिळवून दिले। त्यांच्या प्रयत्नातून पश्चिम महाराष्ट्रातील इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा म्हणून ओळखली जाते। मुख्याध्यापकांची बदलीचा शासनाने पत्र दिल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या बदलीला विरोध करत मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची मागणी केली। शाळा बंद ठेवून शाळेसमोर निदर्शने करण्यात आली। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदा कदम यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सिद्धेवाडी येथे भेट दिली। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विद्यार्थी आणि पालकांच्या भावना पोहोचवून त्यांनी बदली तात्काळ थांबवण्याची मागणी केली। उमासे सरांची बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेच्या वर्गात प्रवेश केल्याने शाळा पुन्हा भरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओमासे सर यांची बदली रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असा विश्वास समितदा कदम यांनी दिला आहे। नमस्कार, मी प्राजक्ता आनंद एडके, जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सिद्धेवाडीची विद्यार्थिनी असून इयत्ता 10वी मध्ये शिकते। आमच्या मुख्याध्यापक ओमासे सरांची बदली जाहीर झालेली आहे, पण ती बदली रद्द होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत। आमच्या शाळेच्या पटांगणामध्ये पूर्वी शेळ्या मेंढ्या हिंडायच्या, शेळ्या मेंढ्या चरत असायच्या। शाळेची बिल्डिंग अतिशय पडकी होती, ती कोलमडून पडलेली होती, कौलारू शाळा होती। जेव्हापासून ओमासे सर या शाळेमध्ये आले तेव्हापासून आमची शाळा विकासाच्या मार्गावर आहे। ओमासे सर जेव्हापासून या शाळेत आले 2023-24 हे आम्हाला सुवर्ण वर्ष लाभलेलं आहे। या 2023-24 मध्ये आमच्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये 21 लाखांचं बक्षीस मिळालं आणि जिल्हास्तरीय 3 लाखांचं असं ओमासे सरांमुळे एकूण तब्बल 24 लाखांचं बक्षीस या शाळेला प्राप्त झालेलं आहे। ओमासे सरांच्या उपस्थितीमध्ये या शाळेची बिल्डिंग पूर्ण झाली। या शाळेची व्यवस्था पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे। ही जी कोलमडून पडलेली जी बिल्डिंग होती ती नवीन बांधण्यात आलेली आहे आणि ओमासे सरांमुळे ही शाळा खूप नावारूपाला आलेली आहे। महाराष्ट्रात ही शाळा आदर्श मानली जाते। सर्वच विभागामध्ये आमची शाळा आदर्श मानली जाते आणि ओमासे सरांची जर का बदली झाली तर या गावातील पालक अशिक्षित आहेत, त्या अशिक्षित पालकांमुळे या गावातील मुलींची लग्न होतील। जवळपास कोणतीही शाळा नाही, हायस्कूलला जावं लागतं। मालगाव, कळंबी, सोनी रस्ता आडवळणी असल्यामुळे येथील अशिक्षित पालक मुलींना शिक्षणासाठी बाहेर लावून देत नाहीत, तर लग्न करून देतील त्यांचं। आणि ज्या शिक्षणाला प्रिय अशा मुली आहेत त्या बालविवाह या अनिष्ट रूढींना त्या बळी पडतील आणि म्हणूनच आम्हाला ओमासे सरांची खूप गरज आहे। आणि ओमासे सर जेव्हापासून या शाळेत आहेत तेव्हा आमची शाळा विकासाच्या मार्गावर आहे आणि जर का ओमासे सर याच शाळेत राहिले तर आमची शाळा अगदी आणखी विकसित होईल अशी आम्हाला खात्री आहे। म्हणून मी सरकारला फक्त एकच विनंती करते, कळकळीची विनंती करते की ओमासे सरांची बदली रद्द करावी। नमस्कार, माझं नाव सुप्रिया प्रशांत तांबे, मी सिद्धेवाडीत राहते। माझा मुलगा इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे। यंदाच मी यावर्षी माझ्या मुलाला शाळेत घातलं आहे। याआधी शाळेची परिस्थिती एवढी चांगली नव्हती। ओमासे सर यायच्या आधी शाळा बांधकाम वगैरे व्यवस्थित नव्हतं, पण नंतर शाळेची जी प्रगती होत गेली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे। तसेच शाळेची आधी इमारत नव्हती, आता तुम्ही बघत आहात चांगली इमारत झालेली आहे शाळेची मोठी। तसेच शिक्षक पण सर्व खूप छान शिकवतात मुलांना। तसेच आधी गावामध्ये जे आम्हाला म्हणजे शाळेतली मुलं अभ्यास करताना जरा दमवत होती मुलं पालकांना, पण आता शाळेत जसे नियम वेगवेगळे ओमासे सरांनी लागू केले आहेत की संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत मुलांनी अभ्यास केला पाहिजे। त्या दरम्यान भोंगा वाजतो गावामध्ये आमच्या, तर त्यामध्ये टीव्ही बंद असतो आमच्या प्रत्येकाच्या घरातले
आणि मुलं तो वेळ फक्त अभ्यासासाठीच अभ्यासच त्या वेळात करतात. त्याचप्रमाणे सकाळी 6 वाजता एक भोंगा वाजतो, त्यावेळेस मुलं सकाळी लवकर उठण्यासाठी तो एक भोंगा चालू केला आहे. तसेच मुलं त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस अभ्यास करतात का नाहीत ते करण्यासाठी सुद्धा गावात आमच्या एक समिती आहे की ते जे घरात जाऊन बघतात की मुलं त्यावेळेस खरोखरच अभ्यास करतात का नाहीत. हा बदल ओमासे सरांनी खूप छान बदल गावात घडून आणला आहे. असेच विविध आता खूप बदल सारे आहेत गावामध्ये की ते सरांमुळे घडून आलेत की शाळेची आधी आमची फक्त 7वी पर्यंत शाळा होती, नंतर आता पाहू शकताय पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रभागामध्ये आमची शाळा तर पूर्ण 10वी पर्यंत झालेली आहे आमची शाळा. तसेच त्याप्रमाणे शाळेने इतकी छान प्रगती केली आहे सरांमुळे. सगळेजण चांगले असतात पण त्याला जे वळण देणारा असतो तो खरंच शिल्पकार असतो आणि ते शिल्पकार आमच्यासाठी ओमासे सर आहेत. त्यांनी खूप शाळेला एक चांगलं वळण लावून खूप चांगलं एक सगळं हे करून दिलंय. तसेच आमच्या शाळेला 21 लाखाचं बक्षीसही त्यामुळे मिळालंय. तर आमचे सर शाळेतनं न जाणं ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. ते आता आम्ही सकाळपासून आंदोलनासाठी बसलो होतो, पण आता दादांनी येऊन ते सांगितलंय की सरांना स्थगिती मिळाली आहे दिवाळीपर्यंत. तर ते मला वाटतं आमच्या सर्व पालकांचं मुलांचं हे आमच्या सर्वांचं यश आहे. आमच्या एकीच्या बळानं नक्कीच आम्हाला चांगलं फळ मिळालेलं आहे आणि धन्यवाद. सिद्धेवाडी येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ती मुख्यमंत्री नी जो उपक्रम केलता मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांना प्राप्त झाला. आज या ठिकाणी मी आल्यावरती मुख्याध्यापक ओमासे सरांची आज भेट झाली. बरेच दिवसापासून हे सगळे विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्रपणे त्यांची जी झालेली जी नियमित बदली होती जी ऑनलाईन पोर्टलमध्ये झाली ती बदली रद्द करायची विनंती त्यांनी केली होती. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकजुटीने येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळेला न जायचा निर्णय घेतला. तर आम्ही त्या ठिकाणी तो कळल्यानंतर तात्काळ आम्ही इथं आलो. कोच सर माझ्याकडे आले. आम्ही जिल्हा परिषद CEO विशाल नागरे साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत म्हणलं तूर्त काय तर त्यामध्ये निर्णय करा म्हणजे हा निर्णय शासन स्तरावरती पण तूर्त निर्णय करा म्हणून मी त्यांना विनंती केल्यावरती आज त्यांची ओमासे सरांची जी बदली आहे तिला दिवाळी होईपर्यंत त्यांना रिलीफ केलं जाणार नाही एवढं त्या ठिकाणी त्यांच्याकडनं आश्वासन मिळालं. त्याचबरोबर ते राज्य शासनाला या बाबतीतचा प्रस्ताव तयार करून पाठवतील. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडेसाहेब आम्ही सगळेजण मिळून हा प्रस्तावाचा पाठपुरावा करू. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना या बाबतीतची आम्ही सर्वजण मिळून विनंती करणार आहोत आणि जवळजवळ 500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेलं आहे. त्याचं मी त्यांना अवलोकन करून देईन आणि या बाबतीतलं निर्णय जो आहे हा त्यांचा प्रतिनियुक्ती जो शासन स्तरावरचा मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे मार्ग निघेल तो मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करू आणि परत विद्यार्थ्यांची ही जी पहिली बॅच आहे ज्याच्या 100% निकाल लावण्याचा त्यांनी मानस सगळ्यांनी घेतला तो माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये एक चांगल्या वातावरणामध्ये आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेव्हा 240चा पट होता यायच्या आधी त्यामध्ये आज 580ची वाढ झालेली आहे. एक चांगल्या पद्धतीचं वाढ त्या ठिकाणी ह्या शिक्षण पटामध्ये झालेली आहे. हे एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळेच्या उपक्रमामध्ये हे नंबर 1ची शाळा आहे. त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कसं हे आमच्या बाबतीतलं पुढच्या काळामध्ये ओमासे सरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कशा अडचणी आहेत त्या दूर करून एक विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या बाबतीतची आम्ही सर्वजण विनंती करून तो निर्णय कशा पद्धतीनं मार्गाकडून मान्य करायला लावायचा हा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिद्धेवाडी.